चला सकाळची सुरुवात दिव्याच्या तेजाने आणि अगरबत्तीच्या वासाने झाली की दिवस कसा प्रसन्न जातो. उन्हाळ्याची सुट्टी आहे त्यामुळे असं यांना काहीतरी कामाला लावायला लागतं, नाही तर मग दिवसभर ते घरात धिंगाणं घालतात. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अशी सुंदर रांगोळी तयार झाली होती आणि मग त्यांनाही बरं वाटतं आणि आपलाही थोडा वेळ बरा असायचा. त्यानंतर आदल्या दिवशी बाजारातून भाज्या आणल्या होत्या, त्या व्यवस्थित नीट करून ठेवल्या. ज्या धुवायच्या होत्या त्या धुवून घेतल्या. एकदाची असं धुवून ठेवलं का मग आठवडाभर टेन्शन नसतं. पटकन घेऊन चिरता येतात आणि मग भाजी बनवता येते. जर प्रत्येक वेळच्या वेळी जर त्या भाज्या आपण धुवून ठेवल्या तर. आणि मुलंही काय करतात, अधूनमधून येऊन टोमॅटो वगैरे खातात, त्यामुळे ते धुवून ठेवलेलेच बरे पडतात. त्यानंतर आला होता एक ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज अशा पद्धतीचा होता आणि त्यांचा हा मापाचा ब्लाऊज होता. मग पटकन कट करून घेतला. मी इकडे ब्लाऊज कट करते तेव्हा आमच्या चिरंजीवाने माझ्या मीटर टेपचे 2 तुकडे करून ठेवले होते अशा पद्धतीने. त्यानंतर पटकन ब्लाऊज शिवून घेतला. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. 4 टक्सचा ब्लाऊज होता, त्याला सुंदर अशी पायपिंग लावलेली आहे. बॅकचा गळाही गोल आहे, लटकन लावलेले आहेत, फुल स्लीव्ज आहेत आणि सुंदर असा ब्लाऊज आहे, तो रेडी झालेला आहे. 1 तासामध्ये माझा हा ब्लाऊज शिवून झालेला. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर भाकरी, ठेचा आणि दही असं आमचं दुपारचं जेवण होतं. दुपारचं मस्तपैकी जेवण घेतलं आणि नंतर मग मस्तपैकी झोप घेतली. तर असा होता आमचा काहीसा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. धन्यवाद.